Good evening, students. Solve problem number 9. Calls in advance. Page number 325. समजून घेऊ आपण. कंपनी मे रिसीव कॉल्स इन ॲडव्हान्स. कधी कधी काय होतं की कंपनीने हप्ता मागवायच्या अगोदरच काही भागधारक काय करतात की अगोदरच पैसे देऊन टाकतात. द अमाऊंट पेड बाय shareholder of a company before the particular call is made is known as calls in advance. अगोदरच त्यांनी पैसे दिले म्हणून त्याला कॉल्स इन ॲडव्हान्स असं म्हटले. इट इज द लायबिलिटी ऑफ द कंपनी. ही कंपनीची देयता असते अँड शुड बी ट्रान्सफर टू कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट. कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर करायचे. इट इज ॲडजस्टेड विथ द रिस्पेक्टिव्ह कॉल मेड इन फ्युचर. टिल देन इट इज शोन ॲज अ लायबिलिटी इन द बॅलन्स शीट. जोपर्यंत ते पैसे आपल्याकडे ॲडव्हान्स आहेत तोपर्यंत आपण त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला ते मांडायचे असतात. 9 नंबरचं गणित आहे. अर्चना लिमिटेड इश्यूड 10,000 शेअर्स ऑफ ₹10 इच ॲट ₹12 पेएबल ॲज. 10 रुपयाचा आहे शेअर परंतु 12 रुपयांनी विकलेलं आहे. ॲप्लिकेशन बरोबर ₹3 ऑन अलॉटमेंट विथ प्रीमियम. याच्यात प्रीमियम आहे ₹2 हे. त्यानंतर ₹4 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल. ॲप्लिकेशन्स वी आर रिसिव्ड फॉर 8,000 शेअर्स ओनली. 10,000 विकायला काढलेत परंतु त्या ठिकाणी अर्ज किती आलेत फक्त 8,000. केतन अ शेअर होल्डर. केतन नावाचा एक भागधारक आहे. ऑफ 400 शेअर्स. त्यांनी 400 भाग घेतलेले आहेत. मेड द फुल पेमेंट ॲट द टाईम ऑफ अलॉटमेंट. भाग वाटपाच्या वेळेस त्याने काय केलं फर्स्ट अँड फायनल कॉलचे पण पैसे भरून टाकलेले आहेत म्हणजेच ते ॲडव्हान्स भरलेले आहेत. रेकॉर्ड द अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अर्चना लिमिटेड. एकदम सोपं गणित आहे. आपण अगोदर या नोट्समध्ये समजून घेऊ. हे ₹12 कसे गोळ. ॲप्लिकेशन बरोबर ₹3 आहे. मग 8,000 मल्टिप्लाय 3. 8,000ला 3ने गुणलं किती येईल 24,000. आपल्याला हे ॲप्लिकेशन मनीचं दाखवायचं. आता अलॉटमेंट अलॉटमेंटची किती आहे ₹5 आहे. पण हे ₹3 आणि हे प्रीमियमचे 2 असे 3 आणि हे 2 असे टोटल 5 आहेत. मग 8,000 गुणिले 3 24,000 आणि प्रीमियमचे 8,000 गुणिले 2 16,000. त्यानंतर फर्स्ट अँड फायनल कॉलचं किती आहे 4. 8,000 गुणिले 4 32,000 येईल. आणि इथे केतन नावाचा भागधारक आहे त्याने 400 भाग घेतलेले आहेत. त्याने काय केलं फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे ₹4 प्रमाणे अगोदरच भरलेत अलॉटमेंटच्या वेळेस वाटपाच्या वेळेस. 400 गुणिले 4 हे 1600 येईल. मग शेवटच्या याच्यात त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण फायनल कॉल फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू दाखवू त्यावेळेस रिसिव्ड करताना 32,000 ऐवजी 32,000तून 1600 ते वजा करायचे ॲडव्हान्स. मग म्हणजे आपल्याला रिसिव्ड किती येईल फक्त 30,400. हे जर समजलं तुम्हाला तर हे गणित अत्यंत सोपं आहे. आपण समजून घेऊया. पेज नंबर 326वर सोल्युशन आहे. पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 24,000 being application money on 8,000 shares at ₹3 per share received. 8,000 गुणिले 3 त्या ठिकाणी 24,000 घेतले बा. त्यानंतर आता हे पैसे भाग भांडवलाला ट्रान्सफर करायचे. शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट 24,000. त्यानंतर आता 3 नंबरची अलॉटमेंटची एंट्री ड्यू करायची बा अगोदर. या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे 5 आहे अलॉटमेंटचे परंतु 3 आणि हे प्रीमियमचे 2 आहेत. 8 24 आणि 8 2 16. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 40,000 टू शेअर कॅपिटल अकाउंट 24,000 आणि टू शेअर प्रीमियम 16,000. बिंग अलॉटमेंट मनी ऑन 8,000 शेअर्स ॲट ₹5 पर शेअर ड्यू रक्कम दाखवलेली आहे. आता हे पैसे आपल्याला मिळालेत. बँक अकाउंट डेबिट 41,600 हे कसे आलेत टू शेअर अलॉटमेंट अकाउंट 40,000. शेअर अलॉटमेंटची किती आपली हे 40,000
आणि टू कॉल्स इन ॲडव्हान्स, ते केतन नावाच्या भागधारकांनी पुढचे पण पैसे भरलेले आहेत पहा. ते 400 दाखवले पहा, 400 गुणिले 4 1600. म्हणून इथं टू कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट किती केले 1600. हे 40,000 आणि हे 1,600 असे 41,600 आहे. Being share allotment money on 8,000 equity shares at ₹5 per share and share first and final call money on 400 shares at ₹4 per share received. आता फर्स्ट आणि फायनल कॉलचं दाखवायचं ड्यू आणि नंतर रिसिव्ह. शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट 32,000 पहा त्या ठिकाणी ₹4 8 चौक 32. Being share first and final call money on 8,000 shares at ₹4 per share due. हे बाई 32,000 घेतलेत. आता हे पैसे मिळाले, त्याच्यात अगोदरच आपल्याला 1600 मिळालेले आहे पहा. बँक अकाउंट डेबिट 30,400, कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट डेबिट 1,600 टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 32,000. Being share first and final call on 7,600 shares at ₹4 per share received and on 400 shares adjusted. हे कसं आलं पहा शेवटी परत एकदा समजून घ्या. 8,000 गुणिले 4 केले 32,000ची रक्कम ही पाहिजे तर ड्यू दाखवली आपण, ही ड्यूची एंट्री केलेली सुरुवातीला. आता अगोदरच एका भागधारकांनी केतन नावाच्या भागधारकांनी ₹1,600 दिलेले आहेत. मग आता तो परत नाही भरत नाही का. मग बँक अकाउंट डेबिट हे बाई 32,000तून 1600 वजा करायचे ॲडव्हान्सचे, म्हणजे इथे किती येतील आपल्याला 30,400 पाहिजे 30,400. बँक अकाउंट डेबिट 30,400, कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट डेबिट 1,600 टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंटचे टोटल 32,000. अशा पद्धतीने एकदम सोपं गणित आपण समजून घेतलेले आहे. याच्यानंतर शेअर फॉर फीचर म्हणून एक भाग आहे, तो आपण घेऊ, थोडी थिअरी समजून घेऊ, नंतर मग आपण त्याचे गणित पाहू. इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश हा एक भाग आहे, फक्त समजून घ्या. याच्यावर काही गणित पुढं आहे टाकलेलं पहा. अ कंपनी कॅन इश्यू इट्स शेअर फॉर कॅश ऑर फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. कंपनी काय करते, कधी कधी रोख पैसे घेण्याच्या ऐवजी कधी कधी ॲसेट त्या ठिकाणी भागधारक घेते, सच ॲज अगेन्स्ट परचेस ऑफ लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी एक्सेट्रा. द कंपनी परचेस सर्टन ॲसेट्स फ्रॉम व्हेंडर्स, सेलर ऑर सप्लायर, पुरवठादाराकडून घेते ऑन क्रेडिट इन्स्टेड ऑफ मेकिंग पेमेंट टू व्हेंडर इन कॅश. त्याला जो विक्रेता असतो त्याला कॅशमध्ये पेमेंट करण्याच्या ऐवजी द कंपनी इश्यू देम सर्टन ॲग्रीड नंबर ऑफ शेअर्स देऊन टाकते ॲट द ॲग्रीड रेट ॲट अ कन्सिडरेशन ऑफ ॲसेट परचेस. ॲसेट खरेदी केली म्हणून त्याच्याबद्दल त्याला पैसे देण्याच्या ऐवजी काय करते, त्या ठिकाणी शेअर्स देऊन टाकते. मग पायाची एंट्री कशी केलेली आहे, परचेस ऑफ ॲसेट ऑन क्रेडिट, उधारीने ॲसेट खरेदी केली, जी ॲसेट असेल त्या ॲसेटला डेबिट द्यायचं. ॲसेट अकाउंट डेबिट टू व्हेंडॉर, व्हेंडॉर म्हणजे काय, विक्रेता. बिईंग ॲसेट परचेस फ्रॉम द व्हेंडर. आणि दुसरे अलॉटमेंट टू शेअर, अलॉटमेंट ऑफ शेअर टू, त्याला शेअर्स जर दिले तर व्हेंडॉर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. त्यानंतर फॉर फीचर ऑफ शेअर्स, भागांची जप्ती हा एक भाग आहे. इफ द शेअर होल्डर फेल्स टू पे अलॉटमेंट ऑर कॉल मनी ऑर बोथ, एखादा भागधारक जर भागवाटपाचे पैसे किंवा पहिला हप्ता शेवटचा हप्ता भरू शकला नाही, द कंपनी सेंड रिमाइंडर टू द शेअर होल्डर्स, त्या भागधारकाला कंपनी त्या ठिकाणी आठवण म्हणून पत्र पाठवते टू मेक द पेमेंट ऑफ कॉल्स इन अरियर्स. त्याने भागाचे जे पैसे भरले नाही त्याची वारंवार त्याला आठवण करून देते, नोटीस पाठवते. इफ शेअर होल्डर डज नॉट रिस्पॉन्ड टू रिमाइंडर्स, तरी पण त्या भागधारकाने प्रतिसाद दिला नाही, अँड फेल्स टू पे मनी देन, तरी पैसे दिले नाही, द डायरेक्टर्स कॅन फॉरफिट ही शेअर्स, त्याचे भाग जप्त केले जातात ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ अ कंपनी नियमावलीत केलेल्या तरतुदीनुसार. वेन शेअर्स आर फॉरफिटेड, जेव्हा भागाची जप्ती होती, द शेअर कॅपिटल इज डेबिटेड विथ द अमाऊंट कॉल्ड अप टू द डेट ऑफ फॉरफिचर इन रिस्पेक्ट ऑफ शेअर्स फॉरफिटेड
and credit will be given to share forfeiture account with the amount already received. जे अगोदर पैसे आलेले आहेत ते जप्त केले जातात. The respective unpaid calls in account for calls in arrears account, if unpaid calls have already been transferred to calls in arrears account, in respect of such shares, it should be noted that the share capital account should be debited only with the amount called in respect of such share and not with the total nominal value unless full amount per share has been called. याची जर्नलिटी लक्षात ठेवा. Share capital account debit to share forfeited account to calls in arrears account. त्यानंतर when shares were originally issued at a premium, when the forfeited shares are originally been issued at a premium, कधी कधी काय होतं, प्रीमियम ज्यादा पैसे घेऊन वाढावा घेऊन विकले जातात अँड प्रीमियम ऑन फॉरफिटेड शेअर्स हॅज ऑलरेडी बीन रिसिव्ड, आणि तो वाढावा आपल्याला अगोदरच मिळालेला असतो. अँड द शेअर प्रीमियम अकाउंट विल नॉट बी डेबिटेड बिकॉज वन्स द प्रीमियम इज रिसिव्ड, एकदा तो प्रीमियम मिळाला, लॉ डज नॉट अलाउ टू रिफंड ऑर कॅन्सल द प्रीमियम, कायद्यानुसार ते आपल्याला कॅन्सल करता येत नाहीत. बट इफ द प्रीमियम ऑन शेअर्स हॅज नॉट बीन रिसिव्ड, पण तो जर वाढावा आपल्याला मिळाला नसेल बिकॉज इट फॉर्म पार्ट ऑफ द इन्स्टॉलमेंट, कारण तो हप्त्याचा भाग असेल, विच रिमेन अनपेड, देन प्रीमियम ऑन शेअर्स विल बी डेबिटेड. तर जर्नल एंट्री पाहायची. इफ प्रीमियम ऑलरेडी रिसिव्ड, जर विम्याचा हप्ता प्रीमियम वाढावा जो आहे तो अगोदरच मिळाला असेल, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट ऑर शेअर फॉरफिचर अकाउंट टू कॉल्स इन अरियर्स अकाउंट, प्रीमियम इज नॉट रिसिव्ड, जर नसेल मिळालेलं तर कशी करायची एंट्री पहा. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट शेअर प्रीमियम किंवा सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डेबिट टू कॉल्स इन अरियर्स अकाउंट टू शेअर फॉरफिचर ऑर फॉरफिचर शेअर्स अकाउंट. याचे आपण 10 नंबरचं गणित त्या ठिकाणी उद्या समजून घेऊया फॉरफिचरचं.